ओके, आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल बघतोय. त्याचे सगळे इच अँड एव्हरी खरं तर आपल्याला सॉल्व म्हणू शकतो आपण. हे करायला कितवं आहे हे, फोर्थ आणि ॲक्च्युली इच अँड एव्हरी एक्झाम्पल आपल्याला इथे सॉल्व करणं शक्य नाही आहे, कारण भरपूरसे एक्झाम्पल आहेत आपल्याला, जवळपास 11 एक आहेत. त्याच्यामुळे काही काहींचे तुम्हाला फक्त मी हिंट्स देणार आहे. काय असेल डाऊट तर तुम्ही मला विचारू शकता. म्हणून इच अँड एव्हरी एक्झाम्पलमधून आपण जाणार, पण इथं स्टेप्स मात्र आपल्याला फक्त हिंट म्हणून मी इथे सांगणार आहे. तुम्ही ते सॉल्व करायचं आहे. बघा आता सगळ्यांचं लक्ष इकडे आहे. पहिलं बघा दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 4मध्ये मेजर्स ऑफ द सम अँगल्स इन द फिगर्स आर गिव्हन, प्रूव्ह दॅट. मेजर्स दिलेले आहेत काही अँगल्सचे आणि त्याच्यावरून आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला बघा, AP अपॉन PB काय करायचं आहे, AP अपॉन PB इज इक्वल टू काय दाखवायचं आहे, AQ अपॉन QC. AP अपॉन PB अपॉन इज इक्वल टू AQ अपॉन QC आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे, म्हणजे शो करायचं आहे. मग बघा बरं, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC म्हणजे काय, खरं तर BPT थेरम. BPT थेरमने आपण डायरेक्ट, पण आपल्याला पॅरलल लाईन्स आहे हे दिलंय का, नाही. पण त्यांनी दुसरं काय दिलंय, मेजर्स ऑफ अँगल्स दिलेत. 2 अँगल्सचे मेजरमेंट दिलेत. कोणत्या अँगलचे, APQचं 60 दिलंय आणि PBCचं सुद्धा 60 दिलंय. आता म्हणजे इथे आपल्याला दोघांची काय आहे, कॉन्ग्रुएंट अँगल आहेत. मग हे कोणत्या टाईप्सचे अँगल आहेत बघा बरं, आणि आपल्याला काय शो करायचं, ह्या पॅरलल लाईन्स आहेत. लगेच आपल्याला डोक्यात यायला पाहिजे काय आहे, पॅरलल लाईन्स आणि त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते आहेत. हे अँगल्स तर पॅरलल लाईन्सची तयार होणारे करस्पॉन्डिंग अँगल्स. मग आपण काय टेस्टने, कोणत्या करस्पॉन्डिंग अँगलच्या टेस्टने काय म्हणू शकतोय, अँगल APQ इज कॉन्ग्रुएंट टू अँगल PBC. Therefore, by the corresponding angle test, line PQ is parallel to BC. झालं, ते दोन्ही पॅरलल आहे. Therefore, by BPT, AP upon PB is equal to AQ upon QC. काही अवघड आहे का याच्यात, नाही. फक्त आपल्याला अगदी थरोली नीट बघायचे, त्याच्याकडे लक्षात घ्यायचे काय नेमकं आपल्याला दिलेला पार्ट आहे तो. आता हा आहे क्वेश्चन नंबर 5 मध्ये बघा काय दिलेलं आहे. दिस इज द ट्रॅपेझियम. क्वाड्रिलेटरल कुठल्या टाईपचा आहे हा, ट्रॅपेझियम. इन ट्रॅपेझियम ABCD, side AB is parallel to side PQ is parallel to side DC and AP is equal to 15. आपल्याला काय दिलं ते लिहून घेऊया. AP is equal to 15 दिलेलं आहे. त्याच्यानंतर PD is 12. त्यानंतर QC is 14 and काय दिलेलं आहे, आपल्याला BQ कॅल्क्युलेट करायचं. आता आपल्याला इथे पॅरलल लाईन्स दिलेत, 3 पॅरलल लाईन्स. लगेच आपल्याला 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. पण आपण शिकलो त्या पॅरलल लाईन्स कशा आहेत, तर अशा प्रकारे आहेत आणि त्याच्या ह्या ट्रान्सव्हर्सल. ओके, पण तिथं पण तुम्हाला मी म्हटलं होतं हा कुठला शेप आपल्याला दिसतोय, तर ट्रॅपेझियम दिसतोय की नाही. तसाच इथे डायरेक्टली आपल्याला ट्रॅपेझियम दिलेला आहे. मग त्या ट्रॅपेझियममध्ये काय आहे बघा, 3 पॅरलल लाईन्स दिलेलंच आहे. डायरेक्टली आपण बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 parallel lines and their transversal we can write as the AP upon PD is equal to BQ upon QC. व्हॅल्यू याच्यात पुटअप करायच्या आणि काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशनने आपल्याला BQ ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, अतिशय इझी आहे. डायग्राम जरी आपल्याला मोठ्या दिसतात, इझी आहे अतिशय. पुढचे आपण एक्झाम्पल बघूयात. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघतोय. क्वेश्चन नंबर आहे 6 आणि हा आहे 7. ओके, 6 आणि 7 मध्ये 6 मध्ये बघा काय दिलेलं आहे, फाइंड QP विचारलंय युझिंग द गिव्हन इन्फॉर्मेशन इन द. म्हणजे इथे त्यांनी आता स्पष्ट असं काहीही दिलेलं नाही. आपल्याला आधी दिलेलं असेल हा अँगल बायसेक्टर आहे किंवा हा अँगल बायसेक्टर पण रेशिओ कॉमन आहे, हे काही जे असेल तो इन्फॉर्मेशन रिटर्नमध्ये. पण इथं आता प्रत्येक वेळेस रिटर्नमध्ये देणार आहेत का, ते नाही. तुम्हाला त्या डायग्रामवरूनच ते समजून घ्यायचं तो अँगल बायसेक्टर आहे की नाही. मग अँगल बायसेक्टर आहे की नाही हे समजण्यासाठी काय दिसतंय आपल्याला, हा सिम्बॉल दिसतोय. हा सिम्बॉल काय दर्शवतोय, तर हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे. कोणामुळे, NQ मुळे. म्हणजे NQ हा काय झाला, MNPचा बायसेक्टर झाला. ज्या अर्थी NQ हा बायसेक्टर झाला म्हणजे तिथं अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी किंवा थेरमवरून आपण काय म्हणू शकतोय, MQ अपॉन QP
इज इक्वल टू काय येणार आहे MN अपॉन NP MM अपॉन NP. मग इथे आपल्याला व्हॅल्यूज पुटअप करायच्या आहेत म्हणजेच आपल्याला मिळतील कोणत्या कोणत्या आहेत. MQ ची दिलेली आहे 14 आणि आपल्याला QP कॅल्क्युलेट करायची आहे आणि इथे दिलेली आहे 25 40. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आपल्याला QP ची व्हॅल्यू मिळणार आहे. त्याच्यानंतर पुढचे 7th एक्झाम्पलमध्ये बघा इन फिगरमध्ये आता इन्फॉर्मेशन दिली आहे. इफ AB बघा AB दिसतं AB पॅरलल CD पॅरलल EF अँड देन फाइंड द X व्हॅल्यू ऑफ X अँड AE कम्प्लीट आपल्याला कॅल्क्युलेट. म्हणजे इथं आपण आपल्याला मुद्दाम ही डायग्राम आपण कशी शिकलेलो आहोत अशा 3 पॅरलल लाईन्स आपण पाहिल्या अशा हॉरिझॉन्टली बरोबर आहे. हॉरिझॉन्टली आपण 3 पॅरलल लाईन्स बघितलेले आहेत आणि हे त्यांचे ट्रान्सव्हर्सल असे बघितले ह्या 3 पॅरलल लाईन्स आणि हे त्यांचे ट्रान्सव्हर्सल. आता हीच डायग्राम अशा प्रकारे उलट दिलेली आहे आडवी दिलेली आहे म्हणजेच इथे अशा ह्या पॅरलल लाईन्स आहेत आणि त्यांचे हे जे आडवे दिसत आहेत हॉरिझॉन्टल दिसत आहेत त्या ट्रान्सव्हर्सल्स आहेत. म्हणून आपल्याला काही इथं कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. फक्त आपल्याला काय आहे आपला अँगल ऑफ व्ह्यू हा थोडासा आपल्याला चेंज करायचा आहे अशा प्रकारे आडवं बघायचं आहे म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे इथे जर ह्यात पॅरलल लाईन्स आहे तर कोणता रेशो आहे FD अपॉन DB इज इक्वल टू किंवा इकडून स्टार्ट का कसंही केलं तरी चालणार आहे पण एक जी डायरेक्शन ठेवाल तीच आपल्याला इकडे असायला पाहिजे CA. आणि आपल्याला आता ज्या व्हॅल्यू दिल्या आहेत त्या आपण आधी बघूयात काय दिलेलं आहे. FD ची व्हॅल्यू दिलेली आहे FD 4 8 इथे EC X आणि 12. आपल्याला कॅल्क्युलेट काय काय करायचं आहे X आणि AE कॅल्क्युलेट करायचं. Xची तर व्हॅल्यू ह्याच्यातून आपल्याला मिळणार आहेच क्रॉस मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर हे तुम्ही करायचं हे रफ आहे नंतर पण आणि AE जर मिळवताना काय करणार आहोत AE म्हणजे ही कम्प्लीट आहे. AE म्हणजे कोण कोण आहेत AC प्लस X किंवा CE म्हणा. मग Xची व्हॅल्यू इथून जी मिळेल ती इथे पुटअप करायची तेव्हा आपल्याला AE मिळणार आहे. लक्षात आलंय सगळ्यांना व्यवस्थित सगळ्यांनी सॉल्व्ह करायचं आहे. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ओके नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघतोय क्वेश्चन नंबर 8 नंतर क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 8 मध्ये आपल्याला इन ट्रायंगल PLMN मध्ये कुठे आहे इन ट्रायंगल LMN मध्ये आपल्याला काय काय दिलं रे MT इज द बायसेक्ट द एलिमेंट आणि ही इन्फॉर्मेशन सुद्धा दिली आहे प्लस इथे सिम्बॉलिकली सुद्धा दाखवलेलं आहे. इफ LM इज 6 MN is 10 TN is 8 then find the LT. इथे डायरेक्टली आपण अँगल बायसेक्टर थेरम यूज केलं की आपल्याला LT अपॉन TN इज इक्वल टू ML अपॉन MN आपल्याला डायरेक्टली LT क्रॉस मल्टिप्लिकेशनने मिळणार. अतिशय सोपं आहे. तसंच इकडे पण तसंच आपल्याला दिसते खरं तर सोपं आहे फक्त आता व्हॅल्यूज ज्या दिल्या आहेत त्या आणखीन कोडिंग फॉर्ममध्ये दिल्या आहेत. कोणत्या फॉर्ममध्ये दिल्या आहेत सगळ्या Xचे आपल्याला काहीतरी आहेत कोणी सबस्ट्रॅक्ट करून आहे तर कोणी ॲड करून आहे तरी पण इथे काही घाबरून जायचं नाही. फक्त शांतपणे आपण हा जर सोडवला तर तुम्हाला इझिली येणार आहे. इथे पण काय दिलेले आहे इन ट्रायंगल ABC BD इज द बायसेक्टर ऑफ ABC ABX दिलाय BC X+5 दिलाय AD X-2 दिलाय आणि DC X+2 दिलाय. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ X ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. इथल्या कुठल्याही लाईनची काढायची काय नाही फक्त X म्हणजे आपल्याला AB ची व्हॅल्यू काढ. X ची व्हॅल्यू काढण्यासाठी इथे आता फक्त काळजीपूर्वक बघायचं आहे बायसेक्टर काय आहे लिहिणारच आपण. इट इज द बायसेक्टर देअरफॉर बाय थेरम ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. अँगल बायसेक्टर थेरमने आपण काय म्हणू शकतो की AD अपॉन DC इज इक्वल टू AB अपॉन BC. इथे मी रफली दाखवते तुम्हाला सुरुवातीचं लिहायचं आहे. AD ची व्हॅल्यू आहे X-2 X+2 AB आहे X BC आहे X+5. बघा आता इकडे लक्ष द्यायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन X-2 X+5 मध्यम ब्रॅकेट आणि इथे काय आहे मल्टिप्लिकेशन X इंटू X+2. ओके मी इकडे या बाजूला करते आहे. बघा आता आपलं पहिलं एक्झाम्पल झालेलंच आहे जेव्हा मी रफ करते ते आपण सॉल्व करूया. दोन्ही पुन्हा मी इकडे स्टेप लिहून घेते. मल्टिप्लिकेशनचं साइन नाही दिलं तरी चालतं. इट इज ऑटोमॅटिकली कन्सिडर्ड ॲज अ मल्टिप्लिकेशन. आता ह्या ब्रॅकेटने आपल्याला याला
मल्टिप्लाय करायचं. आधी फक्त फर्स्ट ह्याने मल्टिप्लाय करू. एक्सने कम्प्लीट मल्टिप्लाय करून घ्या. एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर, एक्स इथं काय साईन येईल प्लस एक्स इंटू 5x. सगळ्यांनी अगदी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. आपली झालेली आहे ही कन्सेप्ट. मायनस इथलं साईन मायनस, आता 2 इंटू एक्स 2x, मायनस प्लस काय येणार आहे मायनस 2 5 10. ओके, हे आपल्याला कम्प्लीट असं सॉल्व केलेलं आहे आपण. आता बघा इज इक्वल टू एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर आणि एक्स प्लस प्लस साईन एक्स इंटू 2x. ओके, आता बघा सुरुवातीलाच आपल्याला दिसतंय इथे इज इक्वल टू साईन आहे आणि इज इक्वल टू साईनच्या जे सेम सेम असतील आणि विथ सेम साईन असतील आणि सेम अगदी जर आपल्याला एखादी टर्म असेल तर ती डायरेक्टली कॅन्सल आउट होते. म्हणजे कोणती आहे एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर, आपण काय म्हणाल ही कॅन्सल आउट झाली. राहिलेले आपण लिहून घेऊयात. 5x मायनस 2x किती होणार आहे 5 मायनस एक्स एक्स हे दोघांचं सेम आहे. 5 मधून 2 गेले किती येणार 3x. ह्याच्याशी होईल का नाही, याला x हा कोएफिशियंट नाही आहे त्याच्यामुळे तो तसाच राहील. आणि इकडचा जो 2x आहे तो इकडे येईल. हा प्लस 2x इकडे आल्यावर काय होणार मायनस 2x. ओके, इथला मायनस 2x आहे का नाही, हा इकडे आलेला आहे, इथला हा इथं आलेला आहे आणि हा -10 पाहिजे तर आपण तिकडे घालूया, झाला तो +10. ओके, म्हणजेच काय आलेलं आहे 3x मायनस 2x किती आले 1x, किंवा आपण नुसतं 1 लिहिलं तरी चालेल. ओके, नुसतं 1 लिहिलं तरी चालणार आहे. म्हणजेच x इज इक्वल टू काय येणार आहे 10. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळाली एक्सची 10. ओके, सगळ्यांना समजलेलं आहे, अतिशय सोपं आहे. काही घाबरून न जाता फक्त कॅल्क्युलेशन करताना काळजीपूर्वक आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करायचे आहेत. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ओके, नेक्स्ट आपण पाहतोय क्वेश्चन नंबर 10. ॲक्च्युली क्वेश्चन नंबर 10 जी आहे ती ॲक्टिव्हिटी बेस म्हणजे आपल्याला फक्त फिल इन द ब्लँक्स मधल्या करायच्या आहेत. बघा आता एक्झाम्पल कसं दिलंय. इन द फिगर x इज एनी पॉइंट इन द इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. x हा एनी पॉइंट आहे इंटेरियर ऑफ ट्रायंगलमध्ये. पॉइंट x इज जॉईन टू द व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल. पॉइंट x हा काय आहे प्रत्येकाच्या व्हर्टायसेसला जॉईन केलं त्याने. बघा या DEFच्या सुद्धा व्हर्टेक्स त्याला जॉईंट आहे आणि PQRचे सुद्धा व्हर्टेक्स त्याला जॉईंट आहे. व्हर्टेक्स म्हणजे हे दोन अँगलच्या दोन साइड्स ज्या पॉइंटला जॉईंट होतात तो व्हर्टेक्स असतो. म्हणजे PQRचे व्हर्टेक्स कोणते आहेत पॉइंट P, पॉइंट Q, पॉइंट R आणि DEFचे पॉइंट DEF यांचे जे व्हर्टेक्स आहेत ते एक्सला आपण जॉईन केलेले आहेत. सेगमेंट PQ पॅरलल DE. PQ बघा PQ काय आहे पॅरलल DE, पॅरलल आहे. नंतर QR इज पॅरलल टू EF अँड फिल इन द ब्लँक्स टू प्रूव्ह दॅट PR DF ला आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की नाही. म्हणजे अतिशय सोपं आहे. खरं तर डायग्राम आपल्याला किचकट जरा दिसत असेल तरी काही घाबरायचं कारण नाही, अतिशय सोपं आपल्याला दिलेलं आहे. PQ DE ला पॅरलल आहे म्हणजे आपल्याला ह्या एका इथे जे आपल्याला DEF कम्प्लीट ट्रायंगल दिसतोय, PQR कम्प्लीट ट्रायंगल दिसतोय, पण त्याच्यात आपल्याला ह्या एक्समुळे आणखीन जास्त काही ट्रायंगल्स तयार झालेले दिसत आहेत. बघा बरं आता कोणते आहे. खरं तर PXQ हा एक ट्रायंगल दिसतोय, तसंच DXE पण दिसतोय, तसंच DXF दिसतोय, EXF दिसतोय. असे अनेक ट्रायंगल ह्याच्यामुळे ह्या एक्सच्या जॉईंटमुळे झालेले आहेत. मग तसेच आपल्याला ट्रायंगल्स बघायचे. जेव्हा PQ पॅरलल DE म्हटलंय तेव्हा आपल्याला हा ट्रायंगल लक्षात घ्यायचा आहे. कोणता DX हा X आहे आणि हा अशा प्रकारे आपल्याला, तुम्ही आता डायग्राममध्ये करू नका, रफ डायग्राममध्ये केलं तरी चालेल. तर बघा आता DXE हा इकडचा आपल्याला ट्रायंगल आहे आणि त्याच्यामध्ये ह्या दोन साइड्स काय झाल्या पॅरलल आहेत. तिथं लगेच आपल्याला आपण आधी हा ट्रायंगल लक्षात घेऊयात. XDE इन ट्रायंगल XDE हा काय आहे PQ पॅरलल टू DE आहे. म्हणजे आपला रेशिओ कसा येईल इकडून इकडे जा काय येईल XP अपॉन PD इज इक्वल टू XQ अपॉन QE. ओके, QE याला द्यायचं इक्वेशन नंबर 1. आपल्याला इथं आधी व्यवस्थित लिहायचं. इन ट्रायंगल XDE QP PQ is parallel to DE, that is the given. Therefore by basic proportionality theorem we get this. Okay, again या ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल XEF मध्ये XEF मध्ये काय लिहिणार
QR is parallel to EF. Therefore, we get the by basic proportionality theorem XQ upon QE is equal to XR upon RF. हे काय झालं आपल्याला इक्वेशन नंबर 2 मिळालं. तिथे तसेच तुम्हाला तिथे सुद्धा ते फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत. आता फ्रॉम इक्वेशन 1 and 2 मध्ये आपल्याला काय बघा दिसतंय, थोडंसं अगदी काळजीपूर्वक बघायचं आहे. कोणी सेम दिसतंय का, XP वाला कोणी आलंय का नाही. XQ वाला आहे बघा, XQ अपॉन QE कम्प्लीट जोडीचा आहे. XQ अपॉन QE, XQ अपॉन QE. पण हा XQ अपॉन QE कोणाशी आहे, XP अपॉन PD. आणि हा कोण आहे, XR. मग हे दोघं काय होणार, ऑटोमॅटिकली इक्वल होणार. कोण आहे तो, XD अपॉन PD इज इक्वल टू XR अपॉन RF. काय म्हणायचं आहे, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आपल्याला हे मिळालेलं आहे. देअरफॉर आता हा आपण बघितला XD नाही, कोणता आहे तो, XP आहे ॲक्च्युली. XP अपॉन PD. ओके, XP अपॉन PD बघा बरं डायग्राममध्ये, आणि XR अपॉन RF हे काय दिसत आहेत, या ट्रायंगलचे भाग दिसत आहेत. मग हे जर कॉन्ग्रुएंट असेल तर काय म्हणू शकतो आपण, कॉन्व्हर्स ऑफ BPT. वी गेट द PR इज पॅरलल टू काय आहे, DF. ओके, अशा प्रकारे आपल्याला हे सॉल्व्ह करायचं होतं. सगळ्यांनी स्टेप बाय स्टेप नीट लिहून लिहायचं. ओके, आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघतोय. एक्झाम्पल नंबर 11 मध्ये आपल्याला दिले बघा, त्यांनी काही डायग्रॅम्स दिलेली नाही आहे, फक्त इन्फॉर्मेशन दिली आहे. त्याच्यावर आपल्याला डायग्राम ड्रॉ करायचे पहिले आणि नंतर आपण प्रूव्ह करणार. पण इन्फॉर्मेशन किती दिली आहे, इन ट्रायंगल ABC. आपण ABC ड्रॉ करून ठेवला आहे. रे BD बायसेक्ट अँगल ABC. बघा आता ABC मध्ये एक B पासून होणारा BD जो आहे तो बायसेक्ट करतोय ABCला, ABC या अँगलला. म्हणजे आपण आता इथून बायसेक्टर काढूयात. म्हणजे समजा हा आपला बायसेक्टर आहे. ओके, दिस इज द गिवन पार्ट. पण हा असा बायसेक्टर ड्रॉ केला. बायसेक्टर BD याला नाव द्यायचं आहे. BD इज द बायसेक्टर ऑफ अँगल ABC and ray CE bisect the ACB. Ray CE bisect the ACB. आता हे बायसेक्टर ड्रॉ करताना ॲक्च्युली आपल्याला एक काळजी घ्यायची जी आपल्याला प्रूव्हसाठी सोपी पडणार आहे. लक्षात आहे, त्यामुळे मी आत्ता काढली आहे, पण तुम्हाला ती काळजी घ्यायची. काय काळजी घ्यायची ती सांगणार आहे. CE bisect the ACB and if segment AB and AC, AB बघा AB and AC congruent, segment AB congruent AC, then prove that काय आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, ED पॅरलल BC. बघा बरं ED कुठे आहे, ED अजून फॉर्मच झाले नाही. ED आपल्याला जॉईन करावं लागेल. म्हणजे आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे ते इथे दिसलं पण पाहिजे. त्याच्यामुळे हा जो बायसेक्टर आपण काढणार आहोत तो काय आहे, ED ही लाईन BCला पॅरलल असेल. ह्या दोघांच्या व्हर्टेक्समधून निघाल. ह्या E आणि D जी लाईन आपण जॉईन करणार ती पॅरलल दिसायला पाहिजे. अशा प्रकारेच आपल्याला हे बायसेक्टर काढायचे आहेत. आता मी बरोबर काढले आहेत, पण एखाद्या वेळेस काही वेळेस जर हा बायसेक्टर इकडे गेला तर काय होईल, हा पॉईंट इकडे जाईल आणि मग ती पॅरलल होणार नाही. ती आपल्याला काळजी घ्यायची आहे. ED BCला बायसेक्टर. ही फक्त इन्फॉर्मेटिव्ह दिलं आहे, आपल्याला डायग्राम फॉर्म करून मग सॉल्व्ह करायचं आहे. मग आता आपल्याला काय आहे याच्यामध्ये, ED पॅरलल BC आपल्याला शो करायचं आहे. ED पॅरलल BC म्हणजे आपल्याला पुन्हा BPT थेरम आला. ED पॅरलल BC खरं BPT मध्ये गिवन असायचा आणि AE अपॉन EB इज इक्वल टू AD अपॉन DC आपल्याला शो. म्हणजे आता त्याचा काय कॉन्व्हर्समध्ये काय आहे, आपल्याला ED पॅरलल BC मिळू शकतो. पण कधी, जर AE अपॉन EB इज इक्वल टू AD अपॉन DC आपण शो केलं तर. म्हणजे आपल्याला ही लास्ट सेकंड स्टेज काय असणार आहे, आपण हे ह्या स्टेजवर येणार. पण हे आणण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे का त्यांनी रेशो, तो तर नाही. पण बायसेक्टर आणि BPT या दोन्ही थेरमचा आपल्याला इथे काय एकत्रितपणे उपयोग करायचा आहे. मग दोघांचं इथे काय आहे, हे दोन बायसेक्टरमुळे काय झाले, दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट झाले, हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत. दिस इज द गिव्हन पार्ट. आता आपल्याला बायसेक्टरमुळे बायसेक्टरची आधी प्रॉपर्टी आपण डायरेक्टली यूज करू शकतो. हा काय आहे, BD बायसेक्टर आहे. कोणाचा पाहिजे तर आपण हे बायसेक्टर अजून थोडं बाहेर नेऊन असे रे सुद्धा दाखवू शकतोय. रे आहे हा, आणि BD बायसेक्टर आहे ABCचा. म्हणजे आपल्याला काय रेशो मिळेल, AD अपॉन DC इज इक्वल टू
AB अपॉन BC. आता फक्त थोड्या वेळासाठी EC हे लक्षात न घेता आपल्याला ED अपॉन DC इज इक्वल टू AB अपॉन BC. आता BDला थोडा वेळ झाका. आपल्याला काय आहे, CE इज द बायसेक्टर. CE बायसेक्टर झाल्यामुळे काय होईल, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CB. ओके, हे आपण आधी घेऊयात आणि त्याच्यातून जे इक्वेशन्स मिळतील त्याचा विचार करून आपण इथे जाण्याचा प्रयत्न करूयात. ओके, सगळ्यांनी आधी पहिले लिहायचं आहे. इन ट्रायंगल कोणता आहे हा, ABC रे BD is bisector of angle ABC given, therefore काय म्हणणार आपण, AD अपॉन DC इज इक्वल टू AB अपॉन BC. आता इक्वेशन नंबर 1 काय म्हणणार आहोत, बाय अँगल बायसेक्टर थेरम. डायग्राम हे लिहिणार आहोत. दुसरं काय आहे, सेकंड वर अगेन इन ट्रायंगल ABC. नाव कोणता रे घ्यायचा आहे, CE. CE इज बायसेक्टर ऑफ अँगल. CE कोणत्या अँगलचा आहे, ACB. ACB हे अगदी काळजीपूर्वक लिहायचं आपल्याला. एक जरी चूक झाली तरी पण स्टेप चुकू शकते, म्हणून अगदी काळजीपूर्वक. देअरफॉर इथं काय आहे, CE. मग CE मुळे काय झाले, AB चे दोन तुकडे म्हणजे AE अपॉन EB इज इक्वल टू काय येईल आपल्याला, AC अपॉन CB. लक्षात येते सगळ्यांना पूर्ण. हा ACBचा बायसेक्टर आहे म्हणून AC अपॉन CB इज इक्वल टू AE अपॉन EB. पुन्हा काय म्हणायचं ह्याला, इक्वेशन नंबर 2 बाय अँगल बायसेक्टर थेरम. ओके, आता बघा ह्या दोन्ही इक्वेशनकडे आपल्याला नीट बघायचं आहे. पहिलं काय, AD अपॉन DC, AD अपॉन DC, AB अपॉन BC. आता काय, AE अपॉन EB, AC अपॉन BC. पण CBला आपण थोडंसं मुद्दाम BC लिहिलं काय, CBला BC लिहिलं काय, CB लिहिलं काय, बोथ आर द सेम. मुद्दाम BC लिहून घेणार आणि जरा आपल्याला थोडंसं सारखेपणा आणायचं. मग BC आपल्याला सेम मिळतं, बाकी सगळे वेगवेगळे आहेत. पण त्याचबरोबर आपल्याला हा BCच्या वरचा जो आहे तो सेम येतोय का बघूयात. पण दिलेला आहे आपल्याला बघा, AB BC, AB आणि AC काय दिलेलं आहे, ईच सेगमेंट AB इज इक्वल टू सेगमेंट काय दिलेलं आहे, AC. आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे म्हणजे आपल्याला AB आणि AC हे कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत, म्हणजे ते इक्वल आहेत. याचा अर्थ ही कंप्लीट रेशिओ ह्या कंप्लीट रेशिओशी इक्वल झाला. हे दोन्ही सेम झाले म्हणजेच काय येणार, हे दोन्ही ऑटोमॅटिकली सेम. याचं इथे बट AB काय म्हणायचं पाहिजे तर, सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट AC गिव्हन. याला द इक्वेशन नंबर थांबायला नको. देअरफॉर AB इज इक्वल टू EC 3. Therefore, from equation 1, 2 and 3 we get काय म्हणू शकतो आपण, 1, 2, 3 वरनं डायरेक्टली आपण लिहिलं तरी चालेल. AB AC इक्वल आहे त्याच्यामुळे हे दोन्ही इक्वल. काय म्हणणार, AD अपॉन DC इज इक्वल टू AE अपॉन EB. काय म्हणायचं आहे, फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3. आता बघा AD अपॉन DC. आता हे आपण लागू करून बघूयात आपल्या डायग्राममध्ये. AD अपॉन DC इज इक्वल टू AE अपॉन EB झालं. हे काय आहे, कॉन्व्हर्स ऑफ BPTने आपण डायरेक्टली लिहू शकतो. म्हणजेच काय लिहिणार आहोत आता आपण, देअरफॉर काय आहे, AD पॅरलल
बी सी बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी पूर्ण लिहायचं आहे परीक्षेमध्ये थेरम. ओके, सगळ्यांना समजलेलं आहे. अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 1.2 हा कंप्लीट इथे होतो आहे. तर व्यवस्थित लिहून घ्या. आहे मी एक्झाम्पल कंप्लीट दाखवलेलं आहे. त्याच्या आधीचे पण पहिले दुसरे दाखवलेत. बाकी मधले तुम्हाला जस्ट सांगितलेले आहेत. हाऊ टू सॉल्व हिंट दिली आहे. जर त्याच्यात काही शंका असेल तर माझ्या इंडिव्हिज्युअल व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही विचारू शकता. ओके.